गुड मॉर्निंग मित्र, पुन्हा एकदा स्वागत एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आता मी आहे नाशिकला. हे समोर जे दिसतंय द मेरियॉन, ते आपलं हॉटेल होतं. सकाळचे 7:15 झालेले आहेत आणि आज आपली ब्रेकफास्ट राईड आहे. अ, आपले तुम्हाला तर माहितीच आहे, आपलं ग्रुप आहे ब्रदरहूड रायडर्स ऑफिशियल. तर त्या ब्रदरहूड रायडर्स ऑफिशियलचं आज ब्रेकफास्ट राईड आहे आणि आपले काही सहकारी ऑलरेडी निघालेले आहेत मुंबईहून. ओके, आपलं लगेज वगैरे सगळं लोड झालेलं आहे. आपल्या ब्रेकफास्ट राईडमध्ये नेहमी तुम्हाला मुंबईचे हायवे दाखवले, म्हणजे मुंबईचा वेस्टर्न एक्सप्रेस हायवे, तिकडचं ट्रॅफिक आणि ते नंतर ठाण्याचं, नवी मुंबईचं. आज आपण जाता जाता मस्तपैकी नाशिक आणि इगतपुरीचा जो घाट आहे, इगतपुरी क्रॉस केल्यानंतर कसारा घाट जो आहे, ते सुंदर जो घाट आहे ते आपण आज पाहणार आहोत. आणि आपलं डेस्टिनेशन जे आहे ना, ते आहे दसई डॅम. तर तिकडचे ही मनोहारी दृश्य आपण पाहणार आहोत. व्हिडिओ पूर्ण नक्की पहा, खूप मजा येणार आहे. रस्त्याला लागताच थंड थंड हवा येते मस्त, आणि सकाळ सकाळची हवा आहे, अगदी शुद्ध हवा. मुंबईला हे एवढं नाही मिळत, एवढी शुद्ध हवा. समोर दिसतोय तो आपला मुंबई नाशिक, मुंबई आग्रा हायवे. आपलं बहुतेक ठिकाणी फ्लायओव्हर ब्रिज बनवलेले आहेत डायरेक्ट ऍक्सेस साठी, आणि मग ठिकठिकाणी जिथे जंक्शन आहेत त्या ठिकाणी एक्झिट ठेवलेत. आता इथे थोडं पुढे गेल्यानंतर आपल्याला राईटला ऍक्सेस मिळेल हायवेला जायला. तर आता आपण मेन हायवे जो आहे ना त्याला लागलेलो आहोत. हा जो आहे हा मुंबई आग्रा हायवे. काम चालू आहे ठिकठिकाणी, असे डायव्हर्जन्स आहेत. टारमॅकचे जो रोड असतात ना, त्याला इथे पाऊस खूप प्रमाणात पडतो, त्यामुळे बऱ्याच वेळेला खड्डे पडतात. त्यामुळे हा संपूर्ण हायवे जो आहे ना, तो कॉन्क्रिटीकरणाचं काम चालू आहे. आपला जो मुंबई गोवा हायवे जो आहे ना, त्याचं जे काम आहे, आता हे बघा, इथे हा कॉन्क्रीटचा रस्ता झालेला आहे अर्धा. त्याच्या कंपॅरिझन मध्ये ना हे काम खूप उत्कृष्ट आहे असं मी म्हणेन. कारण आपण पाहिलंच आहे, मुंबई गोवा हायवेला हे जे कॉन्क्रिटीकरण झालेलं आहे, तिथे अनेक वेळा रिपॅच वर्क केलेलं आहे तिकडे. म्हणजे जिथे हा कॉन्क्रिटीकरण झालेला आहे, तिथे काही काही ठिकाणी, बऱ्याच ठिकाणी पॅच वर्क केलेलं आहे.
आणि तो अर्ध्या अधिक ठिकाणी अगदी खडबडीत झालेला आहे. पण तसं इथे नाहीये. इथे मी पाहिलं खूप चांगल्या पद्धतीने काम झालेलं आहे इकडचं. सूर्यनारायण आलेले आहेत आणि आजूबाजूचा माहोल बघा काय मस्त आहे. बोट आहेत ना हाताची एकदम टिपला असे आहेत की नाही कळत नाहीये. अजून आपण आता पुढे गेल्यानंतर थोडं इगतपुरीला पोहोचू. अजून वेळ आहे पुढे जायला इगतपुरीला पोहोचायला. पण जेव्हा इगतपुरीवरून आपण खाली उतरू ना कसारा घाटामध्ये ते पाहण्यासारखं असणार आहे आणि तिथे थंडी सुद्धा खूप लागणार आहे. मी आतापासूनच तयारी केलेली आहे माझ्या मनाची. कुडकुडणार आहोत. आता इथेच बघा या ठिकाणी असं तिथे सावली पडते ना ते त्या ठिकाणचं एकदम थंडगार असतं. फक्त 7:30 झालेत त्यामुळे ऊन असं म्हणावं तितकं अजून कडक आलेलं नाहीये. त्यामुळे हवेत गारवा आहेच. हा जो परिसर आहे इथून खालून रस्ता जातो आणि हा ब्रिज आता आहे. खालून जाणारा जो रस्ता आहे ना तो समृद्धी महामार्गाला जाऊन मिळतो. तुम्हाला नागपूरला जायचं असेल तर नागपूरला तुम्ही त्या रस्त्याने जाऊ शकता. आणि हा जो रस्ता आहे हा ओल्ड रस्ता आहे म्हणजे जुना मुंबई आग्रा हायवे आहे. मुंबई नाशिक म्हणा तर या रस्त्याने बरेच हेवी ट्रॅफिक असतं म्हणजे ट्रक टेम्पोची खूप ट्रॅफिक असतं. ते तुम्हाला टाळायचं असेल आणि तुमची 4 व्हीलर असेल कारण 2 व्हीलर तिकडे अलाउड नाहीये. 4 व्हीलर असेल तर त्या रस्त्याने जाऊन ना तुम्ही डायरेक्ट पडघ्याला बाहेर पडता. आणि इथे मध्ये एक टनल आहे. ते जे टनल आहे ते 8.1 or 2 किलोमीटरचा तो टनल आहे. मोठा टनल आहे. म्हणजे मनालीचा अटल टनल आहे ना अटल टनलच्या नंतरचा हा टनल हा सगळ्यात मोठा टनल आहे. तो 8 किलोमीटरपेक्षा जास्त. हा समोर जो डोंगर दिसतो ना तुम्हाला तो आहे इगतपुरीचा डोंगर आणि हा परिसर आहे इगतपुरी. म्हणजे इगतपुरीला आपण आलेलो आहोत ऑलरेडी. आता थोडं आणखी पुढे गेल्यानंतर कसारा घाट लागेल आणि हा होता इकडे आपल्या मागे टोल नाका. चला आणि ही मंडळी आहेत जी दिसतात ती सगळी शिर्डीला पायी जाणार आहे. हे बघा झेंडा घेतलेला भगवा.
हवेत अजूनही गारवा आहे. जरी सूर्यनारायण आलेले असतील तरी तेवढा इफेक्ट अजून नाही जाणवत आहे. तर ही मंडळी चाललेत पालखी घेऊन शिर्डीला आणि इथून कसारा घाटाला सुरुवात झाली. डावीकडे व्हॅली आहे सुंदर आणि उजवीकडे फ्रंट पण आपल्याला इथून पाहता नाही येणार, कॅमेरामध्ये दिसणार ना बेसिकली. थोडंफार दाखवण्याचा प्रयत्न करतो तुम्हाला मी. इकडे बघा लेफ्टला पूर्ण व्हॅली आहे. बघा काय सुंदर व्हॅली दिसते. ती सह्याद्रीची डोंगर रंग बघा. वा, कॅमेरा जस्टिफाय नाही करू शकत कारण आपल्याला आपल्या नॅचरल डोळ्याने जे आपण पाहता येतं ना, आपण पाहतो तेवढं कॅमेरा नाही जस्टिफाय करत. एनिवे चला आपण पुढे जाऊ. हा, सुंदर पाऊस चालू झालेले आहेत. आणि खिंड बघा कशी केली आहे. पावसाळ्यामध्ये खरोखर हे जे परिसर आहे ना, हा हे डोंगर जे दिसतात अतिशय सुंदर दिसतात. चिंता नाही, राईट झाला की लगेच लेफ्ट आहे बघा. आता पुन्हा एक हे चिंता आहे. आणि आता इथे पुढे गेल्यानंतर ना तो व्हॅलीचा सुंदर दृश्य आहे दिसतं आपल्याला. हा जो उतार आहे ना, हा जरा जास्त उतार आहे, तीव्र उतार आहे. मी तुम्हाला म्हणत होतो ना, आता इथे पुढे गेल्यावरती व्हॅली सुंदर दिसते. हा हे बघा, ही बघा व्हॅली. दृश्याचा आनंद घेण्यासाठी ते टेम्पो ट्रॉलर पण थांबले बघा आणि फोटो सेशन वगैरे चालू आहे.
माती टाकली आहे म्हणजे ऑइल साजलेलं असणार. आणि हे बघा, आणि त्याच्यानंतर हे सुद्धा बघा. अरे अजून एक आहे कळप. हा मोठा कळप. हे बघा केवढा मोठा कळप आहे. तर आता कसारा घाट जो आहे ना तो जवळजवळ संपत आलेला आहे. हा फायनल लॅप्स होता आणि इथे कसारा घाट संपला. तो जो तिकडचा रस्ता आहे तो वर जाण्यासाठी आहे कसारा घाटात इगतपुरीला जायला. आणि हा हे वेगळं केलं त्यामुळे बरं आहे, ट्रॅफिक नसतं, नाहीतर आपल्याला खूप ट्रॅफिक लागलं असतं. तर हा जो ब्रिज दिसतो ना हा वरून गेला तो आपला मुंबई नाशिक हायवे. आणि आपण ना नेहमीचा रस्ता हे बघा, मॅप बघा, नेहमी सरळचा रस्ता जो आहे ना तो थोडासा फिरून आहे. आणि हा आतला रस्ता आहे इथून. तर आपण हा आतला रस्ता घेणार आहोत कारण हा नेहमीच आपलं येणं जाणं होत असतं. तर या रस्त्याने पण जाऊन बघूया आपण. या रस्त्याचं सिनरी खूपच चांगली असतात आतला रस्ता म्हटल्यानंतर. तर आपण बघूया काय पाहायला मिळतं आपल्याला. बाईक लागलेलं दिसतं. ओके, तर हा आपला रस्ता आहे, सुंदर रस्ता दिसतोय. कधी सेक्टर ओके. तर इकडे क्रिकेटची टुर्नामेंट मॅच वगैरे आहे त्यामुळे ते एवढ्या बाईक लागलेल्या आहेत. आज संडे असल्या कारणाने ठिकठिकाणी असे टुर्नामेंट असतात. आपल्याला दसई डॅमला जायला 1.5 तास दाखवतोय. आता वाजले आहे बरं 8:30 9:30 पर्यंत आपण लास्ट 10 पर्यंत आपण पोहोचू.
आपला रस्ता आहे मस्त, आजूबाजूला गावं आहेत. आपण याच दृश्याचा आनंद घेत जाणार आहोत. जुनी घरं बघा किती, हे आपल्याला पाहायला पण मिळत नाही कुडाची घरं. सिनिक रोड आणि कर्व्स कसले आहेत. हा या रस्त्याचं रुंदीकरणाचं काम चालू आहे. बघा रस्ता थोडा खराब आहे. अरे बापरे खड्डे. हा रस्ता सिनिक आहे, पण आपल्याला तो जो मेन रोड होता ना तो शहापूर पर्यंत अगदी रपारप गेलो असतो आपण. पण हा रस्ता एवढा खराब असेल असं एक्सपेक्ट नव्हतं केलं. ठीक आहे, आता आपण डिसिजन घेतलंय तर जाऊया याच रस्त्याने कंटिन्यू करू. फार तर 15-20 मिनिटाचा फरक पडेल. ठीक आहे, हरकत नाही. झाडी आहे ना त्यामुळे हे खूप गारवा जाणवतोय. मेन रोडला नव्हता एवढा. इथे सुद्धा काम चालू आहे. छोटीशी नदी आहे, तिच्यावरती हा ब्रिज आहे आणि तिकडे वरती तो मेन रोड आहे, तो ब्रिज बनवलेला आहे. आय थिंक तो समृद्धीचा असावा. बघा तो जो ब्रिज दिसतोय ना तो बहुतेक समृद्धी महामार्गाचा आहे. हे जे टर्न्स आहेत ना, हे टर्न्स बघा आणि इथे छान रस्ता खराब आहे. हा हे बघा नदी आहे छोटीशी आणि तो जुना पूल आहे. जो मुख्य रस्ता होता ना बिलीव्ह मी, तिथे काही वाटत नव्हतं. इथे खूप थंडी आहे. अरे वा. आणि हा बघा कसला टर्न आहे. कंप्लीट यू टर्न. आणि हा पूर्ण आता असाच घाट रस्ता दिसतोय बघा. हो रस्त्याला एसटी बघा. म्हणजे एसटी महामंडळ सामान्य माणसाची किती काळजी घेते बघा. म्हणजे या रस्त्याला एसटी एवढा छोटा रस्ता आहे हा बघा. आणि इथे नक्कीच छोटे छोटे पाडे वगैरे असतात ना, तसे असतात. आणि त्यांच्या सेवेसाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ किती तत्पर आहे बघा, कर्तव्यनिष्ठ आहे. म्हणजे एवढा दुर्गम भागामध्ये सुद्धा आणि असल्या खडबडीत रस्त्यामध्ये सुद्धा त्यांनी एसटी चालू ठेवलेली आहे. हे बघा ही आदिवासी मंडळी आहेत. पूर्ण ऑफरोड आहे. ऑफरोड तरच खड्डे आहेत. ऑफरोड असेल ना प्रॉब्लेम नाही, पण मध्ये मध्ये जे एकदम खड्डे असतात ना
त्याच्यामध्ये थोडस, आणि आपलं कसं हे सस्पेन्शन तेवढं स्मूथ नाही आहे. ऍडव्हेंचर बाईक असतात त्यांची प्रॉब्लेम. ऍडव्हेंचर बाईक आहे फटाफट, आपली हिमालयन कशी आहे धपाधप निघून जाते खड्ड्यांमधून, कळत सुद्धा नाही. आपली ही क्लासिक आहे, त्यामुळे तिच्याप्रमाणेच चालवायला लागते. तसं काही तेवढा इश्यू नाही, पण जग बसतात. हा संपूर्ण महाराण बघा काय सुंदर दिसतोय. हे बघा, वाव, ती मस्त वाटते. तो ब्रिज तो दाखवला ना तुम्हाला मी, बरोबर होता. आहे बघा, हा समृद्धी महामार्ग आहे, आणि तो सरळ तो ती डोंगरांग दिसते ना, तिथून टनल आहे आतमध्ये. कोणीतरी जागा रिझर्व करून ठेवलेली आहे बहुतेक, हॉटेल वगैरे किंवा असं रिसॉर्ट काहीतरी बांधण्याचा प्रयत्न असणार बहुतेक. बहुतेक तरी रिसॉर्टची जागा दिसते. लहान लहान मुलं क्रिकेट खेळतात, आणि कोणता तरी आदिवासी पाडा इथे आहे वाटतं. हा हे बघा, घर बघा जुनी. रस्त्याला दुतर्फा झाड आहेत, आणि त्या झाडांच्या फांद्या अशा आल्यात ना, जशी सुंदर कमानी दिसते बघा, काय सुंदर दिसतंय. आतून येण्याचा हाच फायदा असतो, कारण आतून आल्यानंतर हे रस्त्याचं सौंदर्य आहे ना, हे असं खुलून दिसतं. आणि जो मुख्य रस्ता आहे हायवे, त्या हायवेला काय म्हणजे रटा आहे तो, असाच रस्ता आपण मार्गक्रमण करतो. आता हा रस्ता बघा कसा सुंदर वाटतो एकदम. मध्येच असे हेअरपिन टर्न्स येतात, मध्येच खड्डे येतात, आणि मध्ये तशी मग कमानी सुद्धा दिसते झाडांची. आणि ते आपण मागे आदिवासी पाडा जो पाहिला ना, तो होता वशाला ढाकणे. हे आहे ढाकणे. ओके, इथे बऱ्यापैकी रस्ता चांगला आहे. ढाकणे हे असे रस्ते पाहिले ना, तर मला माझी मुंबई गोवा जी कोस्टल रोड केली होती मी, त्याची आठवण आली. कारण आपण जो कोस्टल रोड केला होता पूर्ण गोव्यापर्यंतचा, ते सगळे आतलेच रस्ते आपण घेतले होते, आणि असेच सर्व सिनिक होते एकदम, आणि असेच कर्वी. खूप मजा आली होती तेव्हा, त्याची आठवण झाली. याच मेमरीज असतात मित्रांनो आपल्या, आणि आयुष्यात दुसरं काही नाही. आयुष्य खूप सुंदर आहे जर असं आपण राईड्स केल्या तर.
बाकी रोजचं आयुष्य तर आहेच, स्ट्रगल आहेच. आणि हे बघा आतल्या रस्त्याला ही अशी गुरंढोरं पण मध्ये येतात. यांना भाताच्या उडव्या म्हणतात. कोकणामध्ये तुम्ही पाहाल तर अशा दिसतात. आता कुठे हल्ली दिसतच नाहीत, खूप रेअर झालंय. तर मुख्य रस्त्यापासून आपण आता आतमध्ये आलेलो आहोत आणि फक्त 300 मीटर्स वरती डॅम राहिलेला आहे. आपले मंडळी कोण दिसतात का इकडे? तर इथून खाली जायला रस्ता आहे, आता जाऊ आपण.